फाटल्या मोबायल या बैठकीत संबोधित करतात मुद्दा म्हणून आमचे गोवा राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्याचबरोबर मांजरी मतदारसंघाचे आमदार बापजी जाधवकर, आमची उमेदवार सौ मनीषा संतोष कोरकणकर, त्याचबरोबर आमचे मंडळाचे पदाधिकारी, या गावचे सरपंच बाब सुशांत गवळे, लागीच्या आमची पाणी गावचे सरपंच स्नेहा गवळती, त्याच्या पुढे आता असताना केरी गावचे आमचे सरपंच बाय धरती नागोजी, सगळ्यांचीच नाव घेणार या मतदारसंघाचे प्रभारी मंडळाची नेमणूक झाल्या असे आमचे गोविंद पर्वतकर, बाकी सगळे आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले आमचे प्रेस मीडिया आणि मोठ्या संख्येत जमलेले माझ्या भावांना भेटणार. साहजिकच आज पेडणेकरांनी केला. 2 सभा आम्ही ऑलरेडी ॲड्रेस केल्यो. ही तिसरी सभा आणि 4थी सभा पणजे मतदारसंघाच्या ॲड्रेस करतलो. आम्ही सातत्यात पळयता पेडणेकरांनी केन्नाय म्हणटा तसो काँग्रेसीक साथ दिवना, पेडणेकरांनी केन्नाय तसो पळोवंक वचत जाल्यार सातत्यात विकासाच्या बरोबर रावले. पेडणेकरांनी सातत्यात भारतीय जनता पार्टीक तेंको दिला. आमी जरी म्हटलें आसत ह्या फावटी MGPचो जरी हांगासर उमेदवार निवडून आयलो, ह्या फावटी फाटले फावटी तेंच्यांनी शिवाचेर मत मारलेले, तेंच्यांनी आतां कमळाचेर मत मारपाक जाय ती पयली याद दवरा. हांव फक्त निव्वळ तुका सांगपाक आयला, कन्फ्युजन तुमच्या मदीं दवरूं नाका. थोडे जाण पर्टिक्युलरली ह्या कन्फ्युजनाचो फायदो घेवपा खातीर हांगासर आसा. आतांचो आमदार आमच्या वांगडा आसा, माजी आमदार आमच्या वांगडा आसा, जाल्यार विजय कोणाचो आसा? विजय कोणाचो आसा? आमदार आसा जाल्यार भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की मोदी जी आप आगे बढ़ो. सगळ्यांचो शिवाचे कोणाली कोणाची सेऱ्या ताका सांगा शिवाचेर मारपाचो. हांगा आपल्या 3 मतदार कित्याक जाणा पेडण्या तालुक्यांतली सगळ्यांची सेऱ्या मांद्रे आनी पेडण्यात आसा, चड भायर ना. बरोबर काय न्ही? घुसपडून आसा सगळ्यांनी. त्या खातीर सगळ्या जाणांनी निरोप दिया. 3 मतदारसंघांनी कमळाचेर मारपाचो, एका मतदारसंघाचेर शिवाचेर मारपाचो. ही निव्वळ मेसेज सगळ्यांक दिवपाची गरज आसा. थोडे जाण आतां न्हिदवरूच जागे जाल्यात, थोडे जाण न्हिदवरूच जागे जाल्यात आनी वेगवेगळो प्रचार करता. हांव ट्रिपल इंजिनचें सरकार जिल्हा पंचायतीन हाडपाक येता. ट्रिपल इंजिनचें हांव कित्याक सांगता? डबल इंजिनचें सरकार ऑलरेडी आसा. केंद्रात मोदीजीचें सरकार, राज्यात कमळाचें सरकार, म्हणजे डबल इंजिनचें सरकार. परत एकदा जिल्हा पंचायतीन कमळ निवडून आयले काय ते ट्रिपल इंजिनचें सरकार जातलें. ते हाडपा खातीर आमी सगळे जाण हांगासर आयले. म्हाजी तुका सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, खूब जाण प्रत्येकाच्या घरा कडेन वेगवेगळी पत्रकां घेवन येतले. कोण तो फोन घेवन वयता, कोण तो आनी कितें तरी म्हणजे वेगवेगळे हात घेवन वयतलो, सगळे घेवन येतले. जाल्यार हांव सांगता म्हज्या पार्टीक दयानंद सामाजीक सुरक्षा योजना आयज जाणटेले जे आईक पयशे येता आसत जाल्यार ते म्हाज्या सरकारा खातीर येता. आज एखाद्या भयणीक 1,500 रुपया तिच्या एकावंटाचेर दर म्हयन्याक येता आसत जाल्यार तो म्हज्या सरकारा
भयणीच्या लग्नात 1 लाख रुपये दिवपाचें काम जर कोण करता आसत जाल्यार ते म्हज्या सरकारान केलां. आनी आयज 60 वर्साच्या उपरांत म्हजें घर म्हज्या नांवार करपाचें काम केलां कोणी जर आसत जाल्यार ते म्हज्या सरकारान. जितके जण उबे रावल्या पयलीं तितके जण विचारात तुज्या सरकारान कितें केलां, तुवें ह्या जनते खातीर कितें केलां. बरेच जण आसतले हो म्हाजो तो तुजो हो ह्या समाजाचो तो त्या खंयचो खूब जाण येतले. आमी सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी खंयचो जात आनी धर्म धरून चलना. म्हणून तर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर देशाचें नेतृत्व माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करता आसतना आमी सगळ्यांक बरोबर घेवन वयता. हांगा आमी स्पेसिफिकली खंयच्या एखाद्या वर्गा खातीर बरोबर घेवन वचूंक ना. एससी आसतले, एसटी आसतले, ओबीसी आसतले, सगळे जनरल आसतले, आमकां सगळ्या जाणांक आमकां पुराय जर उदरगत करची आसत जाल्यार आमचें सरकार हे अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या 3 तत्वाचेर चलता. अंत्योदय म्हणजे कोण? समाजांतलो शेवटचो मनीस जेच्या पर्यंत कोणूच पावना. एखादी आमची जाणटेली आवय आसतली जी एकटी रावता, तिजो दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचो फॉर्म भरपाक आमच्या फाटल्यान आसलेल्या सगळे पंच आनी सरपंच वयता. तेन्ना तिजो फॉर्म भरपाक आमी तिका विचारल्या तुजी जात कितें काय म्हणून. तेन्ना आमी म्हणटा ती आवय म्हजी एकटी आसत जाल्यार तिका 2000 रुपया मेळपाक जाय. भारतीय जनता पार्टीच्या सरकारान म्हणलेलें. आमचो एखादो अपंग भाव आसतलो, तेका कदाचित व्हीलचॅर जाय आसतली. एखाद्याचो 2 पांय नासत, 1 पांय नासत जाल्यार ताका एका पांयाची गरज आसतली. एखाद्याक हात नासत ताका हातीची गरज आसतली. एखाद्या वेळी ताका कानाचें मशीन जाय पडटलें. हो फॉर्म भरपाक फाटल्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन म्हाका खबर आहा हे सगळे काम करपाक जर कोण गेले आसत जाल्यार आतां आसतल्या युतीच्या सरकारांतले मागीर ते एमडीचे आसूं किंवा बीजेपीचे आसूं सगळ्या पंचांनी वचून फॉर्म भरला. तेन्ना ताका कोणी विचारना तुजो धर्म खंयचो काय म्हणून. तेन्ना ताका कोणी विचारना तुजी जात कितें काय म्हणून. आमी जर आसत जाल्यार पयल्याच पयलीं सांगता आमचो जात आनी धर्म जर कितें आसत जाल्यार तो भारतीय जनता पार्टी आसा हें सांगपा खातीर हांव तुमच्या खातीर उलो मारता. आनी ताकाच लागून आमी हे अंत्योदय म्हणटा म्हणजे ह्या मनशा पर्यंत कोण पावनासलो त्या मनशा पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक पावले. अरे आयज पावतले, आयज खूब जाण पावतले, खूब जाणांक सोदून वयतले. हय ना म्हणून सगळे वयतले. हे मेळोंक ना आतां दिता म्हणून सांगून वयतले. आतां कितें ते वयतले बी खातीर फाटल्या 5 वर्सां कोण येवं ना. फाटल्या 5 वर्सां म्हणजे आमी कोविडाचो काळ आसूं किंवा आतां आसूं म्हज्या सरकारान प्रत्येका पर्यंत पावपाचें काम हे म्हज्या सरकारान केलां. म्हणून हांव सांगता अंत्योदय तत्वाचेर म्हजें सरकार चलता. आमी जेन्ना सर्वोदय म्हणटा तेन्ना ह्या समाजांतल्या प्रत्येक घटका पर्यंत पावपाचें काम हें म्हजें सरकार करता. मागीर जाणटो आसतलो, भुरगो आसतलो, विधवा भयण आसतली, अपंग आसतलो, कोण तरी एससी आसतलो, एसटी आसतलो, त्या सगळ्या पर्यंत कोण तरी शेतकार आसतलो, दूधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, भाजयेकार आसतलो, तो पर्यंत ताका फायदो दिवपाचें काम हें म्हज्या सरकारान केलां. एकूय मनीस हांगा बसतलो असो आसतना की जो म्हणूंक शकता की तुज्या सरकारांतली खंयचीच योजना हांव घेयना. एक सुद्दां मनीस आसतना कोण तरी दयानंद सामाजीक सुरक्षा योजना घेता, कोणी तरी लाडकी लक्ष्मी घेता, कोणी तरी गृह आधार घेता, नाजाल्यार सर्वात शेवटी दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचें कार्ड घेता, दीनदयाळ सेवा कार्ड. तें कार्ड तरी तेजे कडेन आसतलें. 100% लोकांक फायदो मेळोवन दिवपी म्हजें सरकार आसा. म्हणून म्हाका हक्क आसा मत मात्र हांव सांगपाक मेळटा की हय फाटलीं जेन्ना आमचे 12-13 वर्सांचें सरकार आमी चलयता, फाटल्या 6 वर्सां जावन मुख्यमंत्री म्हाका टेलिव्हिजन येता आसतना ह्या राज्यांतलो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जर कोणी कंप्लीट केला आसत जाल्यार हांवें केला. हांव मोठ्या हक्कान सांगता. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या सगळे तुमी जर पळयतात पुराय पेडण्या पासून काणकोण पर्यंत ह्या पुराय गोंयचो विकास जर केन्ना जालो जाल्यार मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल. आनी 33,000 कोटी रुपया प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्या गोंया खातीर रस्ते आसतले, लायट आसतले, उदक आसतले, टुरिजम आसतले, हॉस्पिटल आसतले, हे सगळे बांदपाक 33,000 कोटी रुपया दिले. गोंयचे बजेट कितले 28,000 कोटी रुपया. आमच्या बजेटाच्या पेक्षा चड पयशे दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते मोदीजीन केलें. आनी हे काम लोकांक सांगपाचें काम तुमी करपाक जाय. जेन्ना बाब सोपटे बाब उलयता आसतना सांगता समोर आशिल्ले आमचे सगळे कार्यकर्ते आसात, एमडीचे कार्यकर्ते आसतले, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसतले. आमी हातात हात धरून ह्या फावटीचो आमचो जिल्हा पंचायत बाय मनीषा संतोष कोळवणकर म्हाका निवडून हाडपाचें काम आनी जबाबदारी आमची आसा. फुडले उरलेले 8 दीस आमी पळयता आज 10 तारीख 20 तारखे दिसा निवडणुका आसा. 20 तारखे दिसा आपले मत तर तुमी मारतले म्हाका तुमचें मत ना, पण तुमचें मत मारून जावचें ना, घरांतलीं मतां मारून जावचीं ना, शेजाऱ्याच्या मताक कन्विन्स करपाचें काम करात. आमकां सगळ्यांच्या मतांची गरज आसा. आमकां
करता जाईल त्या खातीर सांगात, शेजाऱ्यांक सांगात, सायडीच्या कोंकणी शेजाऱ्या ताका सोडून सांगात आनी ताका सांगात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पंचायतीच्या निवडून येवपाक जाय तर ट्रिपल इंजिनचे सरकार जावपाक जाय म्हणून निवडून येवपाक जाय. आमी म्हणटा जिल्हा पंचायत व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करता ग्रामीण विकासात. गांवचो जर विकास करता आसत जाल्यार जिल्हा पंचायत सदस्य खूप महत्वाचो आसा. गांवांतले बारीक वाटो आसतले, रस्तो आसतलो, देवळा कडलो मंडप आसतलो, पेवर ब्लॉक आसतले, बारीक बारीक वाड्यावयली बारीक बारीक कामां आसतली. आमी स्टेट म्हणून पळयता आसतना आमी एअरपोर्ट बांदलो, मांडवी पूल बांदलो, जुवारी पूल बांदलो, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांदले. तुमचे हॉस्पिटल पुराय केले तेन्ना आतां तेजे तुमी म्हजे गरजे कायदेशीर करपा खातीर सरकारान काडिल्ल्यो विविध स्किमी आनी योजना ह्यो फुडें व्हरपा खातीर आनी विकसीत भारत 2047 आनी विकसीत गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर तुमचे मत हे कमळा खातीर जाय, तुमचे मत हे भारतीय जनता पार्टी खातीर जाय, तुमचे मत हे म्हज्या खातीर जाय. विकसीत गोवा 2037 करपा खातीर हे मागपा खातीर आज ह्या सभेत हांव वचलायला. म्हाका खात्री आसा तुम्ही सगळे जण दिवचे आणि दिवचे ही आशा करपा खातीर म्हाका नक्कीच खबर आसा की ज्या पद्दतीचो उत्साह ह्या पुराय मतदारसंघात आसा आणि दोनूय माजी आमदार आणि आताचो आमदार हे दोनूय जण एकत्रित जेन्ना काम करता तेन्ना मनीषा संतोष कोलकरकर हे भोवमताने आमदार निवडून येतले हो विश्वास व्यक्त करता आणि तुमच्या सगळ्यांकडे वाटता की तुमच्या सगळ्यांचो सपोर्ट आणि तुमच्या सगळ्यांची ताकद ही भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या पाट्यात तुम्ही देटान लायतले काय ना भारतीय जनता तुमच्या बरोबर परत एकदा जणाल भारत माता की भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद. गोंयांत कशा कशा भाशेन डेव्हलपमेंट जाता, वेगवेगळे नवीन स्किमी येतात, कमीत कमी म्हणजे बारीक सामान्य मनशाक कशे तरेन स्किमी पावप ते तेंच्यांनी आयज दाखोवन दिल्ले आसा. म्हणजे कितलीशींच वर्सां पळयतात आमी मुणकारां खातीर म्हाका जगाडटा. हांव खूब फावटी हरमळा भोंवतना खूब जाण घर सारकें घर काडटाले, एमसी दिना, भाटां बांदपाक दिना, पडस टॉयलेट बांदता, खुबशे विशय आसले आनी तेंच्यांनी बरी बरी एक स्कीम म्हणजे म्हजें घर. आनी खरेंच कितल्याशाच वर्सांनी आमच्या बारीक सामान्य मनशाक आमच्या बहुजन समाजाक हे स्कीम तेंच्यांनी म्हजें घर करून दिला. ताका लागून जोरदार तुमी सगळ्या म्हणून ताळयो. आमी आयज युतीचें सरकार आसा, हांव भोवू पक्षाचो आमदार आसलो तरी सुद्दां म्हाका केन्नाच आमच्या मुख्यमंत्र्यान पयस करूंक ना. म्हणजे जे जे प्रपोजल मांद्रे मतदारसंघाचे घेवन गेला ते आमकां तेचे केन्ना ना म्हणूंक ना आनी तेचेर कशें फुडें वचप तें तेंचें मार्गदर्शन प्रत्येक टायमार मेळटा. जेन्ना हें करता आसतना आमकां डेव्हलपमेंट करता आसतना आमकां एकय लक्षांत दवरलें राजकारण म्हणजे राजकारण करता तेन्ना सगळें वांगडा येवन करपाक जाय. आयज बारीक पळोवंक गेलें जाल्यार 2022 इलेक्शन जालें ते भारतीय जनता पार्टी सुद्दां एनजीपी मोगो पक्ष आनी दोनूयचे कार्यकर्ते तशेंच स्ट्रॉंग आसले आनी दोगांयच्या भितर मे बी थोड्या मार्जिनान आमी मोगो पक्ष जिखले आसा पूण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसात. आनी आयज झेडपी कॅन्डिडेट जो आहा तो भारतीय जनता पार्टी हरमळा दिला आनी मोर्ची मोगो पक्षाक दिला. आनी झेडपी कॅन्डिडेट जर हांगासर आमी भारतीय जनता पार्टीक दिला आनी आमी युतीन आहा म्हणजे तुमी चिंता जेन्ना 22 जर आमी 2 ग्रूप आसले आयज एक ग्रूप आहा, एक ग्रूप आसा तुमचे मेजॉरिटी बीन आमची जावपाक जाय. आनी ही जर विक्ट्री जर घेतले जाल्यार आमकां वांगडा रावन काम करपाक जाय. आनी म्हाका दिसता दयानंद बाब सोपटे हे आनी हांव दोगांचे कार्यकर्ते वांगडा येवन डेफिनेटली सीट निवडून हाडटले आनी मनीषा कोलकरकराक झेडपी अवश्य करतले. कित्याक आमचे एंटायरली फूल प्लेस तुमच्या फाटल्यान लागतली. आयज 3 पंचायत टोटल 4 पंचायती जातात. 3 पंचायतीचे सरपंच हांगासर आमचे आहात पूण बेगिनाक बेगीन आतां पळयतना म्हणटा गाडयेर बेगिनाक बेगीन कोरगांवचो सरपंचूय आमच्या वांगडा हांगासर आसतलो आनी पंचायतूय आसतली. सो परत एकदा धन्यवाद. जे जे गोष्टी एका कॅम्पेनीक करपाक जाय ते अवश्य तुमी आमचे कार्यकर्ते तुमकां जॉयन करून दिल्यात. वांगडा रावन काम करया आनी आमचो कॅन्डिडेट जो भारतीय जनता पार्टी बाय मनीषा कोलकरकर हेका भरघोस मतांनी निवडून हाडया. धन्यवाद. आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत केलो तर आमचो उमेदवार जो आसा बाय मनीषा कोलकरकर एका भरपूर मतांनी आमी निवडून दिवपाची गरज आसा. कारण ह्या मतदारसंघात 4 पंचायती येतात. म्हणजे कोरगांव, हरमल, पाली आनी केरी. आणि हांव अभिनंदन करता आमचे मोगो पक्षाचे जे कार्यकर्ते जे हांगा जमलेले आहात
तांचे मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करता. बरें दिसलें की आम्ही सगळे ज्या भारतीय जनता पक्षान युतीचे जे सरकार आहा त्या युतीचे सरकार आणि ज्या पद्धतीने चलता त्याच पद्धतीने फुडें बी चलचे आणि हाचे खातीर आमची कार्यकर्त्याची प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी एक आहा की आम्ही उरलेले जे 8 दीस जे आहात ते 8 दीस जीव तुझं काम करपाची गरज. ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यान आमच्या उमेदवाराचेर विश्वास दाखवून आमकां जे उमेदवार दिल्ले आहात ताका निवडून हाडप ही आमची कर्तव्य आणि जबाबदारी आसा. ही कर्तव्य आणि जबाबदारी आम्ही नक्कीच पार करतले आणि तिका भरपूर मतांनी आम्ही निवडून दिली. कारण भारतीय जनता पार्टीचो सरकार जसो देशान आहा जेचे नेतृत्व या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. गेली 11.5 वर्षां देशाचे बऱ्यापैकी ते काम करतात. त्याच पद्धतीने या वेळात सुद्धा गेली 13.5 वर्षां भारतीय जनता पक्षाचं सरकार आसा जे पंतप्रधानाच्या पावलार पावल आमचे आदरणीय मुख्यमंत्री लोकां खातीर काम करीत आसतात. म्हणून हे सगळे सांगपाक इतलें कारण मिटिंगांत वचना कारण परत ते योजना ज्यो राबयल्या त्याची नांवांय घेना पण नक्कीच एक गोष्ट आमकां करपाची आहा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपले स्वप्न जे बाळगला की विकसित भारत 2047 हे विकसित भारत 2047 या जगाचे नंबर 1 भारत देश आसतलो. आज आम्ही आर्थिक दृश्य जर पळयलो जाल्यार जेन्ना भारतीय जनता पक्षाचो सरकार ह्या देशांत येयलो तेन्ना आमचो फायनान्शियली 11वा नंबर आसलो. आज आम्ही 4थ्या नंबरार येयले आहात. फक्त ह्या जगावरले 3 देश अमेरिका, चायना आणि जर्मनी हे 3च देश पुढे असतात. ज्या पद्धतीने त्यांनी 11 वर्षून 4थो नंबर हाडलो तुका खात्री आहा आमच्या कार्यकर्त्यांकडे खात्री आहा ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करता त्या कार्याच्या पावती म्हणून कार्याची पावती म्हणून नक्कीच आमकां 2047 ची वाट करची गरज पडची ना. जाता तिथे बेगीन भारत देश हे जगाच्या विकासाचे नंबर 1 आर्थिक दृष्ट्या असतो. म्हणून सरकार पुढे वयता असताना सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास आणि सबका विकास हे तत्त्वज्ञान पुढे होतं. अंत्योदय म्हणजे गरीबातलो गरीब या देशातलो नागरिक देशाचे म्हणजे आमच्या गोंयाचे जे नागरिक असतात त्यांच्या खातीर भरपूर अशा योजना आमच्या सरकारान राबयल्या आहात. या योजना घराघरापर्यंत पावोवचे काम तुम्ही प्रमुख कार्यकर्ते करीत आसात. म्हणजे इतके दाखवून दिता की या पेडणे तालुक्यात ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालंय मनोहर पर्रीकर एअरपोर्ट येलो आयुष हॉस्पिटल असे मोठे मोठे प्रोजेक्ट आज पेडणे तालुक्यात दिले आहात. याच्या पुढे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न जे असतात ते पेडणे तालुक्यात आणि ते भरपूर असे योगदान देऊन पेडणे तालुका सुद्धा सगळ्यात सर्वतोपरी बऱ्यापैकी डेव्हलप जावचो पुढे वचो याचे खातीर ते वावरत आसात. म्हणून आम्ही एक गोष्ट करपाक जाय. हे 4 पंचायती ज्यो आमकां लागतात हे सगळ्यांत व्हडली पंचायत म्हणजे कोरगांव. या कोरगांवात 5749 वोटर आसात. त्याच्या फाटल्यान आमचे हरमलात 4935 वोटर आहात. मागीर आपली पालयेची आहा ती 2481 आणि केरी 2893 म्हणजे टोटल 16000 वोटर या जिल्हा म्हणजे हरमल जिल्हा पंचायती आमकां येतात. आम्ही प्रयत्न करपाक जाय. म्हाका दिसता आमच्या सगळ्या बुथाचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी आणि पदाधिकारी हांगा आसात. प्रमुख कार्यकर्ते आसात. त्याचबरोबर आमचे मूळ पक्षाचे कार्यकर्ते आसात. हांव सगळ्यांक आवाहन करता की आपलो बूथ आमी कशे जिखतले. आज 24 बूथ हांगा आसात. म्हणजे केरीचे 5 पालये 3 हरमल 7 आणि आमची कोरगांव जो आसा 9 बूथ. आम्ही कोरगांव फिरत असताना बऱ्यापैकी अनुभव येता की बऱ्यापैकी जे माझे जुने जाणटे कार्यकर्ते ज्यांचे म्हाका 2002 भरपूर मतं दिल्यात कोरगांवान 2005 जिल्हा पंचायत मेंबर निवडून आणलो 2007 पेडण्याचा आमदार निवडून असताना बऱ्यापैकी लीड दिल्ली आसा. त्या धर्तीचेर केरी
करपाचो विश्वास आसा. म्हणूनच परत एकदा तुका आव्हान करता की आमकां 22 तारखे दीस जेन्ना हरमल नंबर 1 मतदारसंघ आहा पेडणे मतदारसंघाचो तेन्ना आमकां पयलो रिजल्ट हो पॉझिटिव्ह आसतलो. आमचे बाय मनीषा कोरकणकर एक भरपूर मतांनी आमी निवडून दितले आनी ती विजयी जातले अशी आशा मला आसा. तुमकां परत एकदा सगळ्यांक आव्हान आनी विनंती करता ज्या पद्धतीन मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार जनरल सेक्रेटरी माननीय श्री दयानंद भाई सोपटे, आमचे भाजपचे प्रभारी मतदारसंघाचे प्रभारी गोविंद पर्वतकर आणि आमच्या चारही गावाचे पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य तसेच माजी सरपंच, पंच सगळे आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते तसेच माझे जमलेले सर्व हितचिंतक ह्या सगळ्यांचे आम्ही स्वागत करता. आज हांव जास्त काय उलोवचें ना, म्हणजे आमचे मार्गदर्शन करपाक आमचे मुख्यमंत्री हांगा सांगिल्लें आसा. हांव इतलेंच सांगता की जे जिल्हा पंचायतीच्या मार्फत जी विकास कामां केली जातली ती चारही पंचायतींनी समान विकास कामां केली जातली आणि हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघाचे विकास हेच माझे उद्दिष्ट आसतले. आणि म्हाका इतलें सांगचें आहा की म्हाका जो सपोर्ट आसा आमचे आमदार श्रीजीत भाई आरोलकर तसेच आमचे माजी आमदार श्री दयानंद भाई सोपटे, आमचे पेडणेचे आमदार श्री प्रवीण भाई आर्लेकर आणि सगळे आमचे बीजेपी आणि एनजीपीचे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या सपोर्टाचेर माझा विजय हो निश्चित जातलो हेची म्हाका आशा आसा. हांव सगळ्यांक हांगा जमिल्ल्यांक सगळ्यांक विनंती करता की येता ते 20 तारखेक सगळ्यांनी कमळाचेर शिक्को मारून म्हाका भरघोस मतांनी विजयी करपाचे आणि आमच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत भाजप सरकारचे हात बळकट करपाचे. धन्यवाद.